तीन प्रकारची परिक्रमा। आता एक तर परिक्रमा पूर्ण परिक्रमा आहे बघा, 3,500 किलोमीटरची नर्मदा परिक्रमा आहे। आता पूर्ण जी करतो ती पूर्ण परिक्रमा। एक परिक्रमा अशी आहे जलहरी परिक्रमा। जलहरी परिक्रमा म्हणजे ज्या परिक्रमाला जसं भगवान शिव आहे, भगवान शिवाचं शिवलिंग आपण पूर्ण चक्कर घालत नाही, फक्त शिवलिंगाला आपण अर्धा चक्कर घालतो। त्या प्रकारची एक परिक्रमा आहे की ह्या बाजूना समुद्रापर्यंत जायचं आणि त्या बाजूना समुद्रापर्यंत जायचं, याला जलहरी परिक्रमा म्हणतात। आणि तिसरी परिक्रमा आहे ती परिक्रमा हनुमत परिक्रमा। हनुमत परिक्रमा म्हणजे काही महात्मे करतात ते, कधी त्या परिक्रमेमध्ये कधी त्यांना जर वाटलं त्या तीराला जायचं तर त्या तीराला जाऊ शकते, कधी वाटलं ह्या तीराला यायचं ह्या तीराला, तिला हनुमत परिक्रमा म्हणतात। म्हणजे हनुमंतराय उड्डाण करतात, हनुमंतरायाला काही बंधन नाही, हनुमंतराय कोणत्या दिशेला जाऊ शकते, कुठेही जाऊ शकते। तर हे परिक्रमाचे असे आणि नियम आहे। आणि ही परिक्रमा पायी परिक्रमा विशेष आहे आणि ही परिक्रमा सर्वांना घडत नाही महाराज, सर्वांना नाही। ज्याचं अनंत जन्मीचं पुण्य उदयाला येतं, जसं जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री तरीच नाम जीवाग्री येईल श्रीरामाचे। जसं जन्मजन्मीचं पुण्य असलं तेव्हा मनुष्याकडून परमार्थ घडतो, जन्मजन्मीचं पुण्य असलं तेव्हा मनुष्याकडून भजन भक्ती घडतं, आणि जन्मोजन्मीचं पुण्य उदयाला येतं तेव्हा मनुष्याकडून ही नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा होती।